आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश। मराठा आरक्षण घोषणेसाठी उद्या बेळगावात आनंदोत्सव। मराठा आरक्षणामुळे निपाणीत आनंदोत्सव। महापौर पद निवडणुकीची तारीख सोमवारी जाहीर होण्याची शक्यता। जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण उत्साहात। सुवर्ण विधानसौध येथे ध्वजारोहण। संस्कृती मंडळातर्फे ध्वजारोहण आणि लेझिम प्रदर्शन संपन्न। निपाणी गोरक्षण समितीच्या पुढाकाराने 12 टन गोमांस जप्त। राज्यातील 21 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक। गुलमोहर बाग आयोजित रिदम ऑफ कलर्सचे शानदार उद्घाटन। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत। आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत। मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठे यश मिळालं आहे। यामुळे शनिवारी दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विजयी सभा झाली। समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री 2 वाजता पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले। कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र द्यावे, तसेच त्यांच्या कुटुंबांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे। तसेच सरकारने सगळा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहेत, तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। तसेच राज्यातील मराठी बांधवांच्या वरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे। मराठा आरक्षण घोषणेसाठी उद्या बेळगावात आनंदोत्सव। मराठा आरक्षणासाठी सीमा भागातील अनेक बांधवांनी सातत्याने मागणी लावून धरली होती। तसेच शांततेने अनेक मोर्चे काढण्यात आले। आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी थेट मुंबई येथे आंदोलनाला सुरुवात केली होती। त्यांच्या उपोषणामुळे महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली। अखेर शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले आहे। त्यामुळे बेळगाव परिसरातील सकल मराठा समाजातर्फे रविवारी विजयोत्सव साजरा करण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजता येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे हा कार्यक्रम साजरा होणार आहे। महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठा समाजाच्या दृष्टीने आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा होता। त्यामुळे सीमाभाग आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले होते। सीमा भागातील मराठी जनतेने देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सतत त्यांनी आपला प्रयत्न चालवला होता। आता या आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आल्यामुळे सर्वत्र विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे। मराठा आरक्षणामुळे निपाणीत आनंदोत्सव। मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या कर्नाटकात शांततेने अनेक मोर्चे काढण्यात आले। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा सपाटा लावला होता। त्यामुळे मोर्चे, आंदोलन आणि उपोषणामुळे महाराष्ट्र शासनाला दखल घ्यावी लागली। अखेर शासनाने मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले आहे। त्यामुळे निपाणी भाग मराठा समाजातर्फे येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। प्रारंभी विनोद साळुंके यांच्या हस्ते बस स्थानक चौकातील धर्मवीर संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर विविध घोषणा देण्यात आल्या। यावेळी माजी सभापती विश्वास पाटील, नवनाथ चव्हाण, अरुण आवळेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। महापौर पद निवडणुकीची तारीख सोमवारी जाहीर होण्याची शक्यता।
विद्यमान महापौरांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यासाठी मनपातील कौन्सिल विभागातून प्रादेशिक आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र अद्यापही प्रादेशिक आयुक्तांकडून कोणताच प्रस्ताव आलेला नाही. दरम्यान बेळगाव महापौर व उपमहापौर निवडणुकीसंदर्भात सोमवारी निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. महापौर उपमहापौर पदासाठी सत्ताधारी गटामध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे. तारीख निश्चित होताच त्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. उपमहापौर पदासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. महापौर पदासाठी सत्ताधारी गटाकडे केवळ 2च नगरसेविका आहेत, तर उपमहापौर पदासाठी अधिक नगरसेवक असल्याने या पदासाठी अनेक जण इच्छुक दिसून येत आहेत. महापौर पद अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे, तर उपमहापौर पद हे सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांचे 35 नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण उत्साहात. प्रजासत्ताक दिनी जिल्हा क्रीडांगणावर पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रारंभी मराठा रेजिमेंट सेनादल, एअरफोर्स सांब्रा, पोलीस, राज्य पोलीस, NCC, NSS, शालेय विद्यार्थिनींच्या पथकाने शानदार पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. यावेळी आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा, स्मार्ट सिटीच्या MD सईदा बानू, जिल्हा पंचायत CEO राहुल शिंदे, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी या मान्यवरांसह विविध खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सुवर्ण विधानसौध येथे ध्वजारोहण. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हास्तरीय अधिकारी वर्गाने या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कथन केले. संस्कृती मंडळातर्फे ध्वजारोहण आणि लेझिम प्रदर्शन संपन्न. प्रजासत्ताक दिन आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या 350व्या वर्षानिमित्ताने राजहंसगडावर विशेष सोहळा पार पडला. टिळकवाडी येथील संस्कृती महिला मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला वर्गाने सादर केलेल्या लेझिम प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीना तलाठी यांनी केले. प्रमुख पाहुण्या नीता कुलकर्णी यांचे स्वागत माधुरी तलाठी यांनी केले. त्यानंतर ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. विनीत तलाठी यांच्याद्वारे शिवप्रतिज्ञा देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 52 फुटी पुतळ्याचे पूजन नीता कुलकर्णी आणि माधुरी तलाठी यांनी केले. अश्विनी सरनोबत यांनी रामदास स्वामींनी छत्रपतींना दिलेल्या पत्राचे वाचन केले. त्यानंतर समूहातील सदस्यांकडून लेझिमचा शानदार खेळ करण्यात आला. रमा भिडे यांनी आभार प्रदर्शन केले. निपाणी गोरक्षण समितीच्या पुढाकाराने 12 टन गोमांस जप्त. विरूपाक्षलिंग समाधी मठाच्या प्राणलिंग स्वामींच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय महामार्गावर हैदराबादकडे जाणाऱ्या गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या वाहनासह संशयित आरोपी आणि 12 टन गोमांस पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी. हैदराबादकडे एका वाहनातून गोमांस जात असल्याची माहिती निपाणी येथील गोरक्षकांना मिळाली. त्यानुसार त्यांनी 112 क्रमांकाला दूरध्वनीवरून याबाबतची माहिती दिली. गोरक्षकांनी सापळा रचून मध्यरात्री बजरंग दल, श्रीराम सेनेच्या मदतीने आरोपी व वाहनाला पकडले. त्यानुसार पोलिसांनी वाहनासह आरोपींना ताब्यात घेतले आहे. परराज्यातून होणाऱ्या गोमांसच्या वाहतुकीचा कार्यकर्त्यांनी निषेध करत अवैधरित्या सुरू असणाऱ्या कत्तलखान्यावर बंदी घालावी, वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पुढील कारवाई पोलीस करत आहेत. राज्यातील 21 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक. प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात कर्नाटकातील 21 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. ADGP सौमेंद्र मुखर्जी आणि DYSP सुधीर महादेव हेगडे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. पोलिसांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. IGP प्रवीण मधुकर पवार, IGP रमण गुप्ता, ASP अनिल कुमार S,
एसीपी शिवगंगे पुट्टरंगप्पा, डीवायएसपी रघुकुमार, एसीपी नारायण स्वामी, डीवायएसपी श्रीनिवास राज बेटोली यांना राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. गुलमोहर बाग आयोजित रिदम ऑफ कलर्सचे शानदार उद्घाटन. गुलमोहर बाग या संस्थेचा रिदम ऑफ कलर्सचा उद्घाटन सोहळा वरेरकर नाट्य संघाच्या केबी कुलकर्णी आर्ट गॅलरीत पार पडला. या कार्यक्रमाला मराठा लाईट रेजिमेंटचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, प्रकाश सिद्नाळ, श्रीनिवास शास्त्री आणि सौ श्रद्धा त्रिवेदी गजबर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आकर्षक कलाकृती पाहून कलाकारांचे कौतुक केले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अनेक कलाप्रेमींनी कलाकृती पाहण्यासाठी गर्दी केली होती. सदर प्रदर्शन शुक्रवार दिनांक 26 ते मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेमध्ये नागरिकांसाठी खुले असून कलाप्रेमींनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गुलमोहर बाग संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कळसा भांडुरा प्रकल्पासंदर्भात कर्नाटकने केंद्रीय जल आयोगासमोर सादर केलेला प्रकल्प अहवाल हा गोव्यावर अन्यायकारक आहे. महादाईचे पाणी मलप्रभा नदीत वळवून ते पिण्यासाठी नव्हे तर शेतीसाठी पुरवण्यात येणार आहे. गोव्याने हरकत घेतल्यामुळे महादाईच्या पाण्याचा कर्नाटकाला मिळालेला वाटा कशा प्रकारे वापरला जाईल त्याचे स्पष्टीकरण कर्नाटकाला सर्वोच्च न्यायालयात मांडावे लागणार आहे. या प्रकल्पाचा गोव्यातील 14 सदस्यीय तांत्रिक अभ्यास समितीने तयार केलेला अहवाल गोव्याची बाजू मांडण्यास सक्षम आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. हा अहवाल गोव्याच्या पर्यावरणाला मारक आहे, तसेच तो गोव्यावर अन्याय करणारा आहे. कर्नाटकने हा आराखडा तयार करताना केंद्रीय जल आयोगाची दिशाभूल केली आहे असे राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. निपाणीचे सुपुत्र प्रसन्न वराळे सर्वोच्च न्यायाधीश. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश प्रसन्न बी वराळे यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्याच्या शिफारसीला केंद्र सरकारने बुधवारी मान्यता दिली. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा केली आहे. वराळे हे मूळचे बेळगाव जिल्ह्यातील निपाणीचे आहेत. राष्ट्रपतींनी विद्यमान सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वराळे यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे संख्याबळ आता 34 झाले असून पूर्ण संख्याबळाने सर्वोच्च न्यायालय काम करणार आहे. 19 जानेवारी रोजी भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या कॉलेजियमने वराळे यांचे नाव निवडले होते. आंतरराज्य चोरट्यांना ठोकल्या बेड्या. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात रेकी करून भर दिवसा बंद बंगले फोडून किमती ऐवज लंपास करणाऱ्या 2 आंतरराज्य चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने बेड्या ठोकून सोन्या चांदीच्या दागिन्यासह 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.
असलम मेहबूब सणदी राहणार अथनी व अजीज अहमद मैनुद्दीन मकानदार राहणार अजरा अशी त्यांची नावे आहेत. महागाव ते अजरा रोडवर हुंबरवाडी गावाजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली. संशयितांकडून चोरी, घरफोडीतील दागिने, दुचाकी असा 1.5 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, असे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा. बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट असोसिएशनच्या वतीने फोर्ट रोड येथे 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण करण्यासाठी असोसिएशनचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. नंतर मंडळ आणि सदस्य यांच्यात बैठक आणि संवाद झाला. प्रमुख पाहुणे म्हणून SP ऑटो ॲक्सेसरीज फोर्ट रोडचे मालक सुहास पाटील यांनी राष्ट्रगीतासह ध्वजारोहण केले. अध्यक्ष शरद पाटील, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, हॅपी मोटर मनजीत सिंग, सुरेश चौधरी, फिरोज पठाण, आदित्य पाटील आदी उपस्थित होते. समर्थ कुडे व आदित्य जोशी यांचा सत्कार करण्यात आला. भाशिणी इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा. भाशिणी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हॉकी बेळगावचे सेक्रेटरी सुधाकर चाळके उपस्थित होते. त्यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन महांतेश साबोजी यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, तर प्राचार्या रूपा साबोजी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सर्वश्री हॉकी बेळगावचे अध्यक्ष घोळाप्पा होसमणी, मनोहर पाटील, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, VH महारेड्डी, डॉक्टर PJ राजू आदी उपस्थित होते. होरट्टींच्या कामगिरीची लिम्का बुकमध्ये नोंद. विधान परिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी हे हुबळीतील पश्चिम शिक्षक मतदारसंघातून सलग 8व्यांदा निवडून आले आहेत. त्यांच्या या कामगिरीची नोंद 2024 मधील लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. 1980 पासून आतापर्यंत त्यांनी सलग 8 वेळा विजय मिळवला आहे. कर्नाटक विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी 43 वर्षे 201 दिवस सेवा बजावली आहे. एकाच मतदारसंघातून सलग जिंकण्याची देशभरातील ही पहिलीच वेळ आहे. मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा. मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक श्री BB शिंदे यांचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुणे BB शिंदे यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व झेंडागीत सादर करण्यात आले. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. विद्यार्थी प्रतिज्ञा कुंभार व स्वरा पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. भरतेश ट्रस्ट आयोजित समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. गांधी संस्कार परीक्षा यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव सोहळा पार पडला. कंगराळ गल्लीत जिजाऊ जयंती साजरी. कंगराळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी गौंडाडकर व माजी महापौर मालोजी अष्टेकर उपस्थित होते. शालन चौगुले यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. पंच गेपाळ सांब्रेकर यांनी श्रीफळ वाढवले. वीणा हुंद्रे आणि भगिनींनी पाळणा सादर केला. गौंडाडकर आणि अष्टेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. ज्योती सुतार हिने सूत्रसंचालन केले, तर नीलम बडवान्नाचे यांनी आभार मानले. परिवहनमध्ये चालकांची भूमिका महत्त्वाची. रस्ते वाहतूक क्षेत्रामध्ये चालक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे रस्ता सुरक्षा उपक्रमाचा भाग म्हणून 24 जानेवारी हा चालक दिन म्हणून साजरा करतात, अशी माहिती बेळगाव परिवहन महामंडळाचे जिल्हा नियंत्रक गणेश राठोड यांनी दिली. बुधवारी चालक दिन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. सुरक्षितपणे जबाबदारीची भूमिका बजावणाऱ्या चालकांचा आदर करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आगर प्रमुख KK लमाणी, AY शिरगुप्पीकर, RV करंडी यांच्यासह चालक आणि कर्मचारी उपस्थित होते. ब्राझीलच्या विद्यार्थ्यांनी घेतली डॉक्टर कोरे यांची भेट. गेल्या काही दिवसांपासून KLE संस्थेच्या BM कंकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असलेल्या ब्राझीलच्या विद्यार्थ्यांनी KLE संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांची भेट घेतली. या भेटीत डॉक्टर कोरे यांनी ब्राझील येथील माधवा इन्स्टिट्यूट ऑफ योगाचे काम उत्तम आहे असे सांगितले. यावेळी विदेशी विद्यार्थ्यांनी डॉक्टर कोरे यांच्यासोबत आपले अनुभव कथन केले.
यावेळी आयुर्वेद रुग्णालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास कुमार शेट्टी, उपप्राचार्य डॉक्टर प्रशांत जाडर, हुबळी येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रदीप ग्रामपुरोहित, डॉक्टर स्वरदा उप्पीन आदी उपस्थित होते. श्रीपाद राव यांना प्रशिक्षकपदी पदोन्नती. तायक्वांदो प्रशिक्षक भारतीय वायुसेनेचे तायक्वांदो मास्टर श्रीपाद आर राव यांना वर्ल्ड तायक्वांदो संघटनेने लेव्हल 2 आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक म्हणून पदोन्नती दिली. श्री राव यांच्यासह जगभरातील संबंधित राष्ट्रीय फेडरेशनने शिफारस केलेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो कोच लेव्हल 1 ग्रेडच्या एकूण 11 नामांकन उमेदवारांनी 15 ते 21 जानेवारी या कालावधीत वर्ल्ड तायक्वांदोद्वारे आयोजित केलेल्या ॲडव्हान्समेंट कोर्समध्ये भाग घेतला. यापूर्वी 2020 मध्ये तायक्वांदो मास्टर राव यांनी लेव्हल 1 आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक परीक्षा उत्तीर्ण केली आणि या कामगिरीबद्दल कर्नाटक सरकारने त्यांचा सत्कार केला होता. जून 2023 मध्ये दक्षिण कोरिया प्रजासत्ताकच्या क्रीडा, संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्या पूर्ण प्रायोजकत्वासह सोल आणि मुझू येथे आयोजित पार्टनरशिप तायक्वांदो प्रोग्रामसाठी वर्ल्ड तायक्वांदो महासंघाकडून त्यांना सहभाग करून घेतले होते. IMER कॉलेजच्या खेळाडू युनिव्हर्सिटी ब्लू किताब विजेते. तमिळनाडू येथील वेल्लोर येथे घेण्यात आलेल्या व्हिडिओ विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत मोहम्मद मुजावरने पुरुष गटात तर रिया मंतेरोने बुद्धिबळ स्पर्धेत गणेश भोसलेने यश संपादन करून आंतर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत. तमिळनाडू येथील वेल्लोर येथे घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत IMERच्या बॅडमिंटनपटू मोहम्मद मुजावर व मुलींच्या गटात रिया मंतेरो यांनी विजेतेपद पटकावले. बुद्धिबळ स्पर्धेत गणेश भोसलेने विजय संपादन करत तमिळनाडू येथील टीचरपल्ली येथे होणाऱ्या इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. या विजेत्या स्पर्धकांना महाविद्यालयाचे चेअरमन RS मुतालिक, डायरेक्टर डॉक्टर अरिफ शेख, क्रीडा निर्देशक जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी गौरव केला आहे. भारताच्या युवा संघाचा सलग दुसरा विजय. सलामीच्या लढतीत बांगलादेशला पराभूत केल्यानंतर भारताच्या युवा संघाने गुरुवारी झालेल्या 19 वर्षांखालील विश्व करंडातील अ गटातील साखळी फेरीच्या लढतीत आयर्लंडचा 201 धावांनी धुव्वा उडवला. मुशीर खानने 106 चेंडूमध्ये 9 चौकार व 4 षटकारांसह 118 धावांची खेळी साकारली. मुशीरच भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. भारताकडून मिळालेल्या 302 धावांच्या आव्हानाचा आयर्लंडचा पाठलाग करणारा डाव 29.4 षटकात 100 धावांवरच आटोपला. संक्षिप्त धावफलक: भारत 50 षटकात 7 बाद 301 धावा. मुशीर खान 118, उदय सहारण याने 75 धावा काढल्या आणि भारत विजयी झाला. आयर्लंड 29.4 षटकात सर्व बाद 100 धावा. नमन तिवारीने 53, स्वामी पांडेने 21 धावा काढल्या. भारताचा अमेरिकेवर विजय. मारियाना कुजूर व दीपिका सोरेंग यांनी प्रत्येकी 2 गोल नोंदवल्यामुळे भारतीय महिला संघाने येथे झालेल्या हॉकी 5 महिला वर्ल्ड कप स्पर्धेत पिछाडीवर पडल्यानंतरही अमेरिकेचा 7-3 अशा गोल फरकाने पराभव केला. गट क मध्ये त्यांचा हा दुसरा विजय आहे. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.